प्रेमाने बोला। धन निरंकारजी ओम रामकृष्ण हरी। जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना त्या भगवंताला शाश्वत परमात्म्याला भेटण्याची तहान निर्माण झाली होती, भूक निर्माण झाली होती, जिज्ञासा निर्माण झाली होती, प्रश्न निर्माण झाला होता की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे, मला पाहायचा आहे तो देव, मला त्या देवाला भेटायचा आहे, व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे। जिज्ञासा निर्माण झाली, तहान निर्माण झाली, भूक निर्माण झाली आणि मला आता त्या परमात्म्याला भेटल्याशिवाय जमत नाही आहे। म्हणून तुकोबाराय आपल्या एका भजनामध्ये म्हणतात, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, काशी केले पंढरीसी आले, काशी केले पंढरीसी आले, तरी भेट नाही देवा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा। जरा चिंतन करा, तुकोबाराय काय म्हणतायत की कुठे कुठे शोधू जीवाला विसावा। आता हा शब्द का त्यांनी वापरला? विसावा म्हणजे शांती। खरं तर हा जीव 83,99,999 योनी फिरून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून गर्भवास भोगून त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे आणि या जीवाला कुठेतरी शांती मिळू दे, विसावा मिळू दे। आम्ही म्हणतो ना, उन्हातून भर उन्हातून चाललोय आणि झाडाची मोठ्या भरगच्च सावली दिसली की आम्ही म्हणतो जरा झाडाखाली विसावा घेऊया, म्हणजे शांतता घेऊया। तसं या माझ्या जीवाला विसावा मिळू दे, शांती मिळू दे। आणि ती शांती तुकोबारायांना बरोबर माहीत होतं की तुला भेटल्यानंतरच होणार आहे, म्हणजे माझा आत्मा परमात्म्याशी मिळाल्यानंतरच होणार आहे आणि माझी खरी ओळख आत्मरूपाची आहे आणि तो आत्मा परमात्म्याशी ज्या दिवशी भेटेल, म्हणजेच तुझी आणि माझी भेट होईल देवा, तेव्हा खरं तर माझ्या जीवाला विसावा मिळेल। मग त्यासाठी तर मी तुला शोधतोय, तुझं शाश्वत स्वरूप जाणण्यासाठी शोधतोय। आणि पुढे म्हटलं की काशी केले पंढरपूर केले, म्हणजे पंढरीशी आले तरी भेट नाही देवा। बघा इथे सिद्ध होतं की मी तीर्थाटन केलं, काशीला गेलो तुला शोधण्यासाठी, परत तिथंही भेटला नाहीस, परत पंढरीशी आलो तिथंही भेटला नाहीस, म्हणजे सोलापूरमधल्या पंढरीमध्ये मी आलो तिथेही भेटला नाहीस। आणि पुढे म्हणतायत पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा। आता हे दुय्यम बोलणं हे त्यांनाच कळेल ज्यांनी या परमात्म्याची ब्रह्मज्ञानानं प्राप्ती केलेली आहे। खरं तर पंढरीशी आल्यावर भेटला नाही एक ठिकाणी म्हणतात आणि पुढे म्हणतात पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा। पहिलं पांडुरंग या शब्दाचा अर्थ समजून घ्या बाबांनो। पा म्हणजे पाहणारा, डू म्हणजे कधीही न डुबणारा, र म्हणजे रंगरूपाहून न्यारा, असा पांडुरंग ज्याला शस्त्र काटू शकत नाही आहे, ज्याला अग्नी जाळू शकत नाही आहे, ज्याला पाणी भिजवू शकत नाही आहे, ज्याला हवा सुकवू शकत नाही आहे, असा पांडुरंग, असा परमात्मा हृदयी असावा। याचा अर्थ काय? तर साखर जशी दुधात विरघळते आणि दूधमय होते, तद्वतच आत्मा परमात्म्याशी भेटल्यानंतर परमात्मामय होतो आणि खऱ्या अर्थानं तो पांडुरंग माझ्या हृदयात असावा। तो अंगसंग आहे, मान्य आहे, पण माझा आत्मा ज्या दिवशी परमात्म्याशी मिळेल आणि साखर जशी दूधमय होईल तसा आत्मा हा परमात्म्याशी भेटेल, तेव्हा खऱ्या अर्थानं मला विसावा मिळेल, माझ्या जीवाला सद्गती प्राप्त होईल। आणि हे फक्त मनुष्य जन्मातच होऊ शकतं।
म्हणून म्हटलंय की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची, नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ, जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे. मग मनुष्यालाच का सांगितलं, तर सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, या परी उत्तम किरीटी म्या रचिली नाही. भगवंतानी सर्व जन्म सर्व सृष्टी निर्माण केली आणि शेवटची पाळी मनुष्य जन्म. खरं तर शेवटचा मनुष्य जन्म इतका नक्षकांत बनवला की मनुष्यामध्ये सर्व प्राण्यांसारख्या सगळ्या गोष्टी आहेत. निद्रा भोजन भोग भय यह पशुपूरक समान. पशुसारखंच आहे सगळं, झोपणं उठणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी. निद्रा भोजन भोग भय यह पशुपूरक समान. पण अजून एक विशेष मनुष्याकडे गोष्ट आहे, ज्ञान अधिक. अधिक म्हणजे प्लस, प्लस अधिक. ज्ञान अधिक एक नरन में, ज्ञान बिना एक नर पशुजान. ज्ञानी असून सुद्धा जर ब्रह्मज्ञानी नसेल तर ज्ञान बिना एक नर पशुजान. म्हणजे पशु समानच आहे, त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. तो कुत्रा गाढव आणि बैल याच्यात काहीही काडी मात्र फरक नाही आहे. पण त्या ज्ञानामध्ये जर समजून उमजून त्यानं ब्रह्मज्ञान घेतलं असेल तर मात्र तो खरं तर आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. पण तो सार्थकतेचा मार्ग आम्हाला भेटला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात, तो मार्ग मला मिळावा आणि तो मार्ग मिळाल्यानंतर खरंच माझ्या जीवाला विसावा मिळेल. आणि विसावा मिळण्यासाठी ते पंढरपूर आम्हाला जाणायचं आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सूर्यचंद्र तारे आप तेज वायू पृथ्वी आकाश तुम्ही आम्ही हवा काहीच नव्हतं तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे अर्थात सोलापूर नव्हतं तेव्हा सुद्धा पंढरपूर होतं म्हटलंय. ते पंढरपूर आणि त्या पंढरीचा पांडुरंग म्हणजेच अंगसंग असणारा निर्गुण निराकार ईश्वर, त्याला भेटण्याची मला तहान निर्माण झाली, भूक निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली, असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जो ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाची खून, ब्रह्मज्ञानाचा बोध, ब्रह्मज्ञानाचं वर्म चैतन्य बाबांनी तुकोबारायांना दिलं, निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिलं, किंवा खेचर स्वामींनी नामदेव महाराजांना दिलं, किंवा मीराबाईंना रविदासजींनी दिलं, किंवा वशिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना दिलं, तेच ज्ञान, तोच ज्ञानाचा इशारा, तोच ज्ञानाचा बोध, तेच ज्ञानाचं वर्म खरं तर आज समयाच्या सद्गुरू, वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी, तोच तसाच्या तसा ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खून समजावून खरं तर आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करून देत आहेत. म्हणून माझी जाता जाता विनंती आहे बाबांनो, इंसान अपना चेहरा खूब सजाता है जिस पर दुनिया की नज़र होती है, मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नज़र होती है. प्रेमाने बोला. धन्य निरंकार जी एवं राम कृष्ण हरी.